आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कोण ते भैया मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण अगदी मनापासून सर्वजण हे जादूचं व्रत पूर्ण करत आहात. त्याकरिता तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. माझ्यासोबतचा हा प्रवास लेखिका रॉन्डा बर्न यांनी लिहून दिलेलं द सिक्रेट जादू हे पुस्तक आणि आजचा आपला दिवस 12वा. 11 दिवसापासून सुरू असलेला आपला हा प्रवास, हे व्रत अगदी छान पद्धतीने सुरू आहे आणि तो कृतज्ञतेचा भाव, तो स्वतःमध्ये होत असलेला बदल, ती कालची जादुई सकाळ, ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या आहेत. आणि नक्कीच या सगळ्यांमधला पॉझिटिव्हनेस, किती सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत, कुठं कुठं आपण आभार मानावे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता पाहिल्या आहेत आणि शिकलो आहे. आता आजचा एक नवा कन्सेप्ट आहे, नवा विषय आहे. आजच्या 12व्या दिवशी लेखिकांना आपल्याला काय सांगायचं आहे, तर आज अशी व्यक्ती, ज्या व्यक्तींनी जीवन बदलवून टाकलं आहे, आपलं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती, आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती. काय विषय असेल बरं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती? यांनी का आयुष्य बदलवलं असेल, होतं ते खराब केलं असेल, किंवा काय केलं असेल? नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे सुद्धा लोक असतात की त्यांच्या येण्याने, त्यांच्या असण्याने, किंवा त्यांच्या क्षणार्धाच्या काही एखाद्या गोष्टीमुळे, चुकीमुळे आपल्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होतं. बरोबर? तशा सुद्धा व्यक्ती असतात. पण आपल्याला विचार करायचा आहे की ज्या व्यक्तींनी चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य बदललं आहे, त्या व्यक्तींचा. कधी कधी माणूस एवढा एकटा पडतो ना, त्याला खूप सहाऱ्याची गरज असते. होते असं कधी कधी. फक्त सहाऱ्याची नाहीये, पैशाची नाहीये, 2 शब्द मनापासून ऐकून घेणाराची गरज आहे. किंवा आजच्या या दगदगीच्या जीवनामध्ये कधी कधी असं होते की सल्ला खूप लोकांकडून मिळतो. एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या विषयामध्ये काय करायचं आहे, हा सल्ला अनेक लोकांकडून मिळतो. पण एखाद्या व्यक्तीचा एखादा असा शब्द असतो, त्या एका शब्दाची अशी गरज असते ना, की मी आहे ना, बरोबर? मी आहे, तू चिंता करू नको. एवढ्या एका शब्दाची कधी-कधी गरज असते. तर तो शब्द तेवढा भक्कम पुरावा, जेव्हा एखादी ज्योत, एखादा प्रकाश आहे आणि तो प्रकाश पूर्णपणे संपत आलाय, अंधार होत आलेला आहे आणि तो होत असलेल्या अंधारकीटमध्ये एक मिणमिणता दिवा, त्या दिव्याने आपला दिवा पेटवणे आणि पुन्हा आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करणे. आणि अनेक वेळा असं होत असते, ते एखाद्या व्यक्तीच्या एका शब्दाने. खरोखर त्या शब्दाची तेव्हा गरज असते. आणि सगळ्यांना माहिती आहे तो शब्द काय असते तर. माहिती आहे ना? मी आहे ना, मैं हूं ना, तू काळजी करू नको रे. आहे ना? शोल्डर. शोल्डर. येस. ग्रँडमास्टर सांगत आहे की शोल्डर, असा कोणता तरी एक खांदा असावा. बरोबर? त्या खांद्याने आपल्याला सहारा दिला. खरंच आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो असा वेळ कधीतरी. आणि तेव्हा आपल्याला असं वाटते की संपलं सगळं. पण त्या संपल्यामधून सुद्धा पुन्हा उभं राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या आशा दाखवण्याने. कधी-कधी फक्त असं होते,
त्यांनी एक वेगळा मार्ग विचार केला. अरे बघ ना तू असं पण करून, आणि हो क्लिक झालं. त्याच्यामुळे सुद्धा आपलं आयुष्य बदलते. आहे ना? तर असं हे सगळं आजचं सेशन. आज आपल्याला काय बघायचं आहे, तर ह्या आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यामधल्या कोण आहेत? खूप मोठं टार्गेट नाही आहे. नक्कीच ग्रँड मास्टर्स बोलले, आपल्याला आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती व्हायचं आहे, शोल्डर व्हायचं आहे. आणि या कृतज्ञतेच्या सेशनमध्ये आपल्याला ज्यांनी आपलं आयुष्य बदललं आहे, आपलं आयुष्य ज्यांच्या असण्यामुळे बदललं आहे, त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे. असं हे आजचं सेशन. थोडासा बदल आहे. कन्सेप्टमध्ये बदल आहे आणि उद्दिष्ट थोडंसं वेगळं आहे. पण सगळ्यांना एक सांगते, जसं आपण म्हणतो, की काय आहे? घेता, 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 घेता घेणाऱ्याचे हातही व्हावे. असंच आज ज्या लोकांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहे, आपण सुद्धा तसंच व्हायचा प्रयत्न करा. आज आपल्याबद्दल आज ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहे, जे आपलं आयुष्य बदलवून टाकणारे आहेत, नक्कीच आपण सुद्धा त्यांच्यासारखं इतरांचं आयुष्य बदलवून टाकणारे व्यक्ती होऊया. एवढा आदर्श आपण आजच्या सेशनमधून घेऊया. चला, तर मग नक्कीच मी मोठी पार्श्वभूमी आजच्या सेशनची तुम्हाला सांगितली आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक लिंक लागलीच आहे, की आजचं सेशन कसं आहे? आजच्या सेशनमध्ये काय असणार आहे? आणि कोण असेल ही आयुष्य बदलवणारी व्यक्ती? कोणाच्या आयुष्यामधली कोण असेल? काहीही सांगता येत नाही बरं काय. त्यासाठी मोठं असणे, छोटं असणे, त्यासाठी मोठ्या हुद्द्यावर असणे, वयाने मोठं-छोटं असणे, कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे. त्यासाठी गरज आहे ती त्या व्यक्तीचा उद्दिष्ट आपल्या आयुष्यामध्ये असण्याचं काय आहे? लेसन सेशन 12व आणि विषय आहे तुमचं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. बघा शब्द पण जादूच्या व्यक्ती. कधी-कधी अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमान वाटतं. आपल्या अंतर्मनामध्ये नव्यानं जे ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले आणि वैद्यकीय कार्यकर्ते, तत्वज्ञ असलेले अल्बर्ट श्वेइत्झर यांनी असं म्हटलेलं आहे. कधी-कधी अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमान वाटतं. आपल्या अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते, की त्यावेळी आपल्याला इतर लोकांकडून मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नितांत गरज असते आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्यावेळी मिळतेही. कधी-कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती योग्य वेळी नसती तिथं तर, किंवा त्यावेळी, त्या योग्य वेळी नुसती ती व्यक्ती तिथं असल्याने देखील आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. असंच आयुष्य जात राहतं आणि त्या व्यक्तीच्या स्पर्शानं आपलं आयुष्यच व्यापून टाकलं. तो काळ आपण विसरण्याची शक्यता असते. शेवटी माणूसच ना आपण, विसरणारच. बरोबर? पण पण ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे, ज्याच्या प्रोत्साहनामुळे आणि फक्त ती व्यक्ती तिथं आहे ना माझ्यासोबत, किंवा त्या व्यक्तीचा एक शब्द आहे ना, "चल कर तू." आपल्याला अनेक वेळा एवढ्याच शब्दांची गरज असते, की "हो, हो. करू का मी? हो, करून टाक. होऊन जाईल." बरोबर आहे. "अरे बघून घेऊ." हे जे थोडंसं काय म्हणतो आपण, स्फुरण देणारे शब्द आहेत. या शब्दांची नको टेन्शन घेऊ. काही अडचण आली तर मी आहे ना.
बस एवढा पण सहारा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची अनेक वेळा गरज असते, आहे ना? तर त्याच व्यक्तींच्या या शब्दांनी, त्यांच्या या स्पर्शानी, मदतीच्या स्पर्शानी, प्रोत्साहनाच्या स्पर्शानी आपलं आयुष्य व्यापून टाकलेला तो काळ आपण विसरण्याची दाट शक्यता असते. कधी-कधी तर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यावर एवढा परिणाम केला असतो, की भविष्यातली पुढचा बराच काळ तुमच्या लक्षामध्ये देखील येत नाही. मग कधीतरी जेव्हा मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीने तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, हे लक्षात येतं, आहे ना? अनेक वेळा असं होतं, आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तींना किंवा अशा व्यक्तींना आपण कधी-कधी गृहीत धरलेलं असतं, "अरे, हे माझेच आहेत." बरोबर? किंवा कधी-कधी असं असतं, की "हो, यांनी माझ्या आयुष्यामध्ये काय केलं ना, हे मला ना तिथून मार्ग मिळालेला असतो." पण असं नसतं समजत, की हो, या व्यक्तीने खरंच खूप काही केलंय. पण आयुष्याच्या एखाद्या वळणावर असं काही समजतं किंवा इतरांनी जेव्हा अनुभव शेअर केलेला असतो किंवा आपल्यासारखं जेव्हा सेशन होतं, तेव्हा आपण काय करतो तर आयुष्याच्या एखाद्या घटनेकडे, एखाद्या गोष्टीकडे मागे वळून पाहतो. त्या क्षणाला ती व्यक्ती जर माझ्यासोबत नसती तर? त्या क्षणाला त्या व्यक्तीचं मला सोबत नसती तर? किंवा त्या क्षणामध्ये यार ही व्यक्ती होती, त्या 2 शब्दांनी माझ्या आयुष्यात किती बदल झाला. तर नक्कीच हो, मेसेज येत आहेत. वाचते आहे मी मेसेज पण आणि ते मेसेज पण यामध्ये ॲड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. थँक यू. तर नक्कीच अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते. होते कधी-कधी. पण विसर पडलेला असतो आपल्याला. पण क्लिक झाल्या ना गोष्टी आता सगळ्यांना. अरे हो गड्या, तेव्हा आहे ना अचानक एखाद्या वेळेस कुठं अपघात होतो आणि आपल्याला क्षणार्धामध्ये मदतीचा हात मिळतो. तेव्हा ती व्यक्ती होती म्हणून माझं बरं झालं. बरोबर. पण आपल्याला मदत करणारी ती व्यक्ती कोण होती, हे पण कधी-कधी लक्षातच म्हणजे ओळखच नसते, काहीच नसते. पण तरीही ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काही काळासाठी येते. बरोबर. आपल्याला मदत करते, निघून जाते. अशा व्यक्ती अनेक ठिकाणी किती विचार आले डोक्यामध्ये? खूप आलेत. प्रत्येकाचे चेहरे असे दिसतायत ना, की कुठं-कुठं गेलेत. कुठं मदत झाली तो वेळ, कुठं प्रोत्साहन मिळालं तो वेळ, कुठं संकटातून बाहेर काढलं तो वेळ, कुठं योग्य वेळी त्या 2 शब्दांनी पुन्हा आयुष्यामध्ये नव्याने सुरुवात करायला संधी दिली तो वेळ. कधीतरी आयुष्य संपवायला निघालो होतो, पण अरे त्या 2 शब्दांनी पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी मदत केली. कधी असं वाटलं होतं कोसळलं सगळं, संपलं आहे सगळं, पण नाही नव्याने सुद्धा सुरुवात करता येऊ शकते अशी आशा दाखवणारे ते 2 शब्द किंवा माझं बघ, माझा अनुभव बघ, मी नव्याने सुरुवात केली आहे. तू पण करू शकतेस, तू पण करू शकतोस. असं जेव्हा कोणीतरी सांगितलेलं असतं आणि खरंच आपण त्या व्यक्तीच्या त्या शब्दांनी प्रेरित होऊन पुन्हा काहीतरी करायला लागतो, असा तो वेळ. मी खूप कन्फ्यूज होतो. हे करू की ते करू की ते करू की ते करू? काय करायला हवं मी आयुष्यामध्ये? कुठला मार्ग निवडायला हवा? हे समजत नव्हतं. तेव्हा अगदी अलगदपणे एखाद्याने सांगितलंय, "बघ याने असं-असं केलंय. तू ट्राय कर. तू प्रयत्न कर." मला माझी कॅपॅसिटी समजली. माझ्या आतमध्ये काय ताकद आहे हे मला समजली. मला समजलं, की मी काहीतरी करू शकतो. मी काहीतरी करू शकते. ती पुन्हा नव्याने माझ्या आतमधल्या ऊर्जेची मला ओळख करून देणारी ती व्यक्ती, तो व्यक्ती. किती उदाहरणं घेऊ शकतो आपण आपल्या आयुष्यामधले किती. एखादे ते गुरुजी, आपले शिक्षक वृंद, ज्यांनी एक पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं, "अरे करून बघ, होते तुझ्याच्यानी." आणि मी ती माझी स्पर्धा पूर्ण केली आणि खूप पुढे निघालो. कधी कोणी प्रोत्साहन दिलं, की "अरे तू जर अमुक-अमुक केलं ना, तर तुला हे मी देणार, तुझ्यासाठी हे स्पेशल करणार." आणि असं म्हणणारी ती एखादी व्यक्ती आणि त्या प्रोत्साहनाने आपण आपलं आयुष्य एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचवलं.
मग नंतर समजलं की अरे त्यांनी मला हे प्रोत्साहन दिलेलं होतं, त्यांनी मला हा शब्द दिला होता की मी हे करणार आणि त्यांनी तो पूर्णही केला. मग पण त्यांनी जर मला तेव्हा तसं म्हटलं नसतं तर मी खरंच एवढ्या स्पर्धेमध्ये उतरलो असतो का? किंवा अनेक साऱ्या गोष्टी. किती, किती सांगू शकतो आपण आपलं आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्तींबद्दल. तर ह्या अशा आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. अगदी मला तरी असं वाटते प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघून आता की तुमचा कुठेतरी एक जीवन पटल तुमच्या समोर येत आहे. आहे ना? त्या वळणावर कोण-कोण भेटलं होतं, कुठं-कुठं झालं होतं, काय-काय झालं होतं, केव्हा, कुठं, कोणाची, कशी, कितपत, काय मदत झाली आहे. तर अशा व्यक्ती आपल्याला भविष्यामधला बराच काळ लक्षात सुद्धा येत नाही, की या व्यक्तीमुळे आपण प्रेरित झालो आहे. तरी मागे वळून जेव्हा आपण आयुष्याकडे पाहतो ना, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीने तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे आपल्या नक्कीच लक्षात येतं. असंच आता सगळ्यांसोबत झालं आहे. आहे ना? एक-एक जण समोर येत आहे. कुठं काय, कोण? अरे हो यार, तिथं या व्यक्तीने मदत केली. हो, इथं याचं गाईड मिळालंय. हो, असं सगळ्यांचे चेहरे आता सांगत आहे. बघा, जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आला, ती व्यक्ती शिक्षक, काका-काकू, मामा-मामी, भावंड, आजी-आजोबा किंवा कुटुंबातील कोणतीही सदस्य असू शकते. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स, जवळचा मित्रही असू शकते. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल, होऊ शकते. आणि तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ही व्यक्ती अशी असेल, की जिला तुम्ही ओळखतही नसाल. ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करणारी दयाळूपणाची कृती सहजगत्या करून जाते. बरोबर ना? होते ना असं. माझ्या आजीमुळे लेखिका सांगतात, माझ्या आजीमुळे माझ्या पुस्तकांची, स्वयंपाकाची, खेडोपाडी हिंडण्याची आवड निर्माण झाली. या गोष्टीवर तिचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्या कारणाने तिच्या म्हणजे हे जे काही करणं होतं, खेड्यामध्ये जाणे, झाडांसोबत, निसर्गासोबत राहणे, त्यांच्या आजीच्या आनंदाचा भाग होता. त्यांच्याच त्यामध्येच त्यांनी लेखिकांना सुद्धा सहभागी करून घेतलं. या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर होऊन त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. गेली 20 वर्ष लेखिका सांगतात, अतिशय उत्कटतेने, आवडीने त्या स्वयंपाक करतात. पुस्तकांवरील प्रेमामुळे शेवटी त्या लेखक झाल्यात आणि त्यांच्या खेड्यावरच्या प्रेमाचा एवढा परिणाम लेखिकांवर झाला आजीच्या, की त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या खेड्यामध्ये राहिल्या. त्यांना म्हणायचं आहे, आजीनं मला आभारी आहे म्हणण्याची अत्यंत कडक शिस्त लावली. त्यावेळी मला वाटायचं, की केवळ शिष्टाचाराचा भाग म्हणून त्यांनी हे शिकवलं आहे. पण मला आयुष्यात खूप उशिरा हे लक्षात आलं, की तिने मला हे आभारी आहे जादूचे 3 शब्द शिकवले. ती मला आजीकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे आणि लेखिकांच्या आजी आता जिवंत नाहीत, तरीही तिचा त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झालेला आहे. त्याबद्दल त्या त्यांच्या सदैव ऋणी आहेत, कृतज्ञ आहेत आणि त्या नक्कीच म्हणतायत, "आजी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे." आणि आता तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामधील एका घटनेचा विचार करा. तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तीबाबत विचार करा आणि तुम्ही करणारच आहात. अशा एखाद्या शांत जागेची निवड करा, जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. आणि बसल्यानंतर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. या 3 व्यक्ती कोण आहेत, हे एकदा ठरवल्यानंतर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड करा. आणि ती व्यक्ती तुमच्यासमोर उभी आहे, असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. काय करायचं आहे, त्या 3 व्यक्तींची निवड करायची आहे आणि अशी कल्पना करायची आहे, की त्या व्यक्ती आपल्या समोर आहेत.
ओके. आणि त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे. तुम्हाला त्यांच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याची कारणे त्यांना सांगा आणि तिच्यामुळे किंवा त्यांच्या असण्यामुळे त्या व्यक्तींच्या तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलली हे सांगा. तुमच्या आयुष्याला कशा प्रकारे नवं वळण लागलं, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नवा मार्ग कसा मिळाला किंवा आज जे तुमचं आयुष्य आहे ते अजून सुंदर आहे, त्यासाठी ही व्यक्ती कशी जबाबदार आहे, कशी या व्यक्तीची कृतज्ञता, या व्यक्तीमुळे तुम्हाला कशी मदत झाली, तुम्हाला याबद्दल का कृतज्ञता वाटते, हे आवर्जून या व्यक्तीला आपल्या समोर आहे असं गृहीत धरून सांगा. आणि लक्षात घ्या, की एकाच वेळी या तीनही व्यक्तीबद्दल ही जादूची कृती सलगपणे पूर्ण करण्याची दक्षता घ्या. लक्षात घ्या, एकाच वेळी तीनही व्यक्तींबद्दल कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आणि ती सुद्धा सलगपणे आपल्या आयुष्यामधले हे 3 व्यक्ती. कारण त्यामुळे अतिशय सखोल पातळीवर तुमची कृतज्ञता पोहोचू शकते. दिवसभरात ज्या जादूच्या कृतीची वेगवेगळी म्हणजे ही जी कृती आहे, या कृतीची वेगवेगळी विभागणी करू नका. आता मामा, नंतर काका, नंतर गुरुजी असं नाही. तर आताच ज्यांची आपल्याला निवड करायची आहे ते. आणि याचं कारण असं, की दरवेळी तेवढंच गांभीर्याने आपण जादूच्या कृतीचं आचरण करू किंवा तेवढंच आतून आपला भाव निघेल ना असं नाही. जेव्हा आपण त्या फ्लोमध्ये जाऊ तेव्हा आपोआप तो भाव निघेल. प्रत्येक वेळेस त्याच पोझिशनला जाणं शक्य होणार नाही. आणि जर काय खरोखर तेवढं कृतज्ञतेचं गांभीर्य तेवढं खोलवर राहिलं नाही किंवा मग तेवढीच ती गांभीर्यता राहिली नाही, तर कदाचित मग आपला तो जो आपण जे काही करत आहे त्याचा परिणाम तेवढा आपल्याला दिसणार नाही. म्हणून एका वेळेस सलगपणे आपल्याला ह्या तीनही गोष्टी करायच्या आहेत. आणि या जादूच्या कृतीमध्ये आपण काय म्हणू शकतो? बघूया बरं. सपोज आपण ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, त्या व्यक्तीचं. ओके? तर आपण असं म्हणूया, त्या एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन, की "मी तुझे खूप आभार मानतो, कारण तू मला त्यावेळी माझं अंतर्मन जे सांगत होतं, तसं वागायला प्रोत्साहन दिलं." ही वाक्य ना प्रत्येकाची वेगळी असू शकतात. बरोबर आहे. त्या दिवशी मी अगदी निराश, हतबल झालो होतो, पण तुझं बोलणं माझ्या मनाला स्पर्श करून गेलं आणि त्यानं माझ्या निराश मनस्थितीतून मला बाहेर काढलं. तू जे बोललीस किंवा बोललास त्यानं माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं बळ मला मिळालं किंवा जे काही आहे ते मी आज रोजी ह्या गोष्टी करायला शिकलो, करू शकला. बरोबर आहे? हे किंवा तू मला तेव्हा मदत केली म्हणून मी आज माझ्या आयुष्याचा हा निर्णय घेऊ शकलो. अशा अनेक साऱ्या गोष्टी आहे. आज मी जे आयुष्य प्रत्यक्षात जगत आहे त्यासाठी मी खूप खुश आहे आणि हे सगळं त्या दिवशी तू बोलण्यामुळे घडलं. आणि त्या व्यक्तीचे मनापासून आभार माना. बस. असंच त्या तिघांबद्दलही करायचं आहे. तिघांबद्दलचे तुमचे अनुभव वेगळे असतील. बरोबर ना? कोणाबद्दल कुठल्या विषयावर आभार व्यक्त करायचे हे सगळं सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला त्यांच्यासोबत 2 वाक्य बोलायचे, 5 वाक्य बोलायचे, 10 वाक्य बोलायचे हे तुम्ही ठरवा. तुम्हाला ठरवायचं आहे. आणि नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती 3 सहजपणे निघतात. मी तर म्हणते त्यापेक्षा जास्त निघतात. आता बघा, तुम्हाला कृतज्ञता का वाटते? हा जो प्रयोग आहे हा वेगळा आहे ना दरवेळेसपेक्षा. आता याचं असं शास्त्रोक्त कारण आहे, की तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचं कारण देणं खूप महत्वाचं आहे. कारण ते अति कधीच होत नाही. हे तुम्ही जितकं जास्त मनापासून व्यक्त कराल, तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. जेवढं आपण अधिक प्रमाणामध्ये कृतज्ञता व्यक्त करू, तेवढं अधिक जादुई बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येणार आहे.
कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या कृतीपैकी हा सर्वात प्रभावशाली असा प्रभावशाली ही एक कृती आहे. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्याने बोलून व्यक्त करता येण्यासारखी परिस्थिती नसेल, तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतंत्रपणे पत्र लिहत आहे असं समजून तुमच्या भावना लिहून काढा. हे सोपी आहे? कारण होऊ शकते आपल्याला एकटं एकटं बोलताना जर कोणी पाहिलं तर कोणी हसेल, या गोष्टीची भीती वाटेल. बरोबर? कोणी मला हसते की काय? तर तुम्ही असं सुद्धा करू शकता, की त्या व्यक्तीला एक सहजपणे एक पत्र लिहा. ते पत्र तुमच्याच जवळ ठेवा, पण तुम्ही लिहा. तुमच्या मनामधल्या भावना त्या वहीमध्ये उतरवा, की त्या व्यक्तीबद्दल आणि असं लिहा, की डायरेक्ट तुम्ही तिच्यासोबत बोलत आहात. आणि तुम्ही या कृतीचे आचरण पूर्ण केले, की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचं जाणवेल. कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला आनंदी वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. आणि हे कमी की काय म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे तुम्हाला आणखी आनंद वाटू लागेल. हीच तर जीवनातील जादू आहे आणि हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. पुन्हा सांगू? येस, पुन्हा सांगते. आपण ही जी कृतज्ञतेची एक कृती पूर्ण करणार आहोत, यामुळे काय होणार आहे? आपल्याला खूप फरक पडल्यासारखं जाणवेल. कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्याचा आपल्याला सगळ्यात पहिला महत्त्वाचा पुरावा म्हणजे आपल्याला स्वतःला खूप आनंदी वाटायला लागेल. आणि दुसरा पुरावा असा, की खरोखर आश्चर्यकारक गोष्टी आपल्याकडे आकर्षित व्हायला लागतील आणि हे कमी की काय म्हणून या कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे तुम्हाला आणखी आनंद वाटू लागेल. म्हणजे काय? तर आनंद वाटण्याच्या ज्या आनंद वाटण्याच्या कृती आणखी वाढत जातील. आनंद वाटेल, त्यामुळे आणखी कृतज्ञतेच्या गोष्टी आणि आश्चर्यकारक गोष्टी माझ्या आयुष्यात येतील. त्यामुळे मला आणखी आनंद वाटेल. आणखी आनंद वाटल्यामुळे आणखी आश्चर्यकारक छान-छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडायला लागतील आणि त्यामुळे मला आणखी आनंद होईल आणि त्यामुळे आणखी चांगल्या-चांगल्या गोष्टी माझ्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. आता मी हे वाक्य जेवढ्या वेळा बोलेल ना, तेवढ्या वेळा आणखी हेच होणार. म्हणजेच काय? तर तर जीवनातील जादू खरोखर हीच आहे आणि हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. आपलं कृतज्ञतेचं सामर्थ्य असं आहे, की आपण जेवढं कृतज्ञ असाल, तेवढी आणखी गोष्टी आपल्याकडे आयुष्यामध्ये यायला सुरुवात होणार. अजून आपण आकर्षित करू शकणार. आहे ना? नक्कीच. अशा प्रकारे आपल्या आयुष्यामधील आनंद आणि आश्चर्यकारक होणाऱ्या घटना ह्या अजून वाढायला लागतील या कृतज्ञतेच्या भावामुळे. आणि खरोखर अशा आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती आहे ना, आयुष्यामध्ये येत असतात. आयुष्यामधला एक काळ असा होता ना, की मला असं वाटलं होतं आता नाही, आता आपल्याला मार्ग नाहीये पुढे. मार्ग नाहीये, आता काय करावं? त्या काळामध्ये आमचे बंधू आहेत ते, त्यांनी शिक्षक आहेत ते. काही प्रश्न त्यांच्यासमोर आपण मांडले. मांडले म्हणण्यापेक्षा सहजपणे त्यांच्यासोबत बोलले आणि जेथे सर्व मार्ग बंद झाले होते, त्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांनी एक प्रश्न विचारला, "तुला 1,00,000 महिला असं पकड. 1,00,000 महिला ज्या प्रमाणे एखाद्या प्रसंगामध्ये वर्तन करतील, एखाद्या प्रसंगामध्ये तुटून जातील किंवा 1,00,000 महिला एखाद्या प्रसंगामध्ये जशा वागतील, तसं तुला वागायचं आहे, की
त्या 1,00,000मधले एखादी वेगळं वागेल, ती वेगळं तुला व्हायचं आहे. सॉरी, मला त्यांचे तसेचे तसे शब्द मांडता आले नाही. त्यांनी मला आवर्जून आयुष्याच्या त्या वळणावर एक वाक्य मला म्हटलं, की 1,00,000 महिलांमध्ये 99,999 महिला जसं वागतील ते सर्वसामान्य वागणं असेल. पण त्यामधली एक वेगळी महिला जर व्हायचं असेल ना, तर स्वतःला एका वेगळ्या वळणावर न्यायची गरज आहे. किंवा तुला काय करायचं आहे? तुला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, 99,999 सारखं व्हायचं आहे, की तुला वेगळं व्हायचं आहे, एकटीला वेगळं व्हायचं आहे. आणि सांगू काय? क्षणार्धामध्ये तेथे लाईट लागला आणि आज हे जे सेशन आहे, हे सेशन आपण घेत आहोत आणि आज आपण सुद्धा जेव्हा इतरांकडे त्यांच्याकडे आज मी मनापासून त्यांचे आभार मानते. सेम सेम असंच आपण लोकांच्या आयुष्यामध्ये आयुष्य बदलवणाऱ्या व्यक्ती म्हणून घडलो. तर खरोखर तो एक शब्द त्यावेळेस जर काय मला मिळाला नसता, ते प्रोत्साहनाचे 2 शब्द मिळाले नसते, तर माझ्या आयुष्यामधली आयुष्य घडवणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचे मी किती आभार मानावे, किती आभार मानावे, किती आभार मानावे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात. ते एंजल स्वरूपामध्ये येतात त्या क्षणासाठी. आहे ना? तर आयुष्य बदलत असतं. नक्कीच सगळ्यांना अनुभव शेअर करायचे. मी तुमचे सगळ्यांचे अनुभव ऐकते आहे. त्या अगोदर आपण घेऊया फक्त कृती समजून आजच्या दिवसाची. ओके, कृती समजून घेऊया आणि त्यानंतर अनुभव ऐकते आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पण ऐकते आहे. बघा, आपलं दररोजच्या प्रमाणे आपल्या वरदानांची आपल्याला मोजदाद करायची आहे. 10 वरदानांची यादी करायची आहे आणि या प्रत्येक वरदानाबद्दल आपल्याला कृतज्ञता का वाटते हे लिहायचं आहे. तुमची यादी परत एकदा वाचायची आहे. परत एकदा ती वाचन केल्यानंतर प्रत्येक वरदानाबद्दल शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं मनापासून म्हणा. दिवसभरात कधीही एखादी शांत जागा जिथे एकांत मिळेल ती जागा निवडा. तुमच्या आयुष्यावर महत्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी करा. यादीमधील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सांगा आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशाच कशी बदलून गेली हेही सांगा. जसं मी आता तुम्हाला वर्णन केलेलं आहे, सेम अशा प्रकारे. तुमचा अनुभव वेगळा असेल, बरोबर ना? आज रात्री झोपण्यापूर्वी एका हातात जादूचा दगड घ्या आणि दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि ही कृती आपल्याला करायची आहे झोपताना. हा दगड उशीजवळ ठेवून द्या किंवा आपल्याला दिसेल अशा जागेवर ठेवा. सकाळी उठल्यापासून यावर आपली नजर जाईल तसं आपण कृतज्ञतेच्या भावामध्ये राहू आणि नक्कीच आता आजपासून आपल्याला कळत आणि नकळत सकाळपासून सगळ्या गोष्टींना आभारी म्हणायची सवय ती लागलेलीच आहे. आज सकाळी जसं आपण जादुई सकाळ सुरुवात केली अशी आपली सुरुवात जादुई होणारच आहे. दररोज सगळ्यांची. हो ना? तर नक्कीच आता आपण सगळेजण अनुभव बघूया. कोणाला काय म्हणायचंय ते बघूया. ओके. वनिता, काय म्हणता? हँड रेज केलाय तुम्ही. बोला. मॅडम आजच्या कृतीबद्दल विचारायचंय. हां. जे आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे, जे तुम्ही सांगितलंय. तर मग असं आहे, आता समजा त्यापैकी एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागून सुद्धा आपलं आयुष्य बदलून टाकते आणि ती घटना खूप चांगली असते. मग आपण त्या व्यक्तीबद्दल पण कृतज्ञता व्यक्त करावी का? हो, वाईट गोष्टी विसरून जायच्या, चांगल्या गोष्टी व्यक्त करायच्या आहेत. आणि हाच कृतज्ञतेचा भाव आपल्याला शिकायचा आहे. नक्कीच ज्या व्यक्तीने
आयुष्याला चांगली गोष्ट दिली आहे ना. आणि कधी कधी आपल्याला वाटतं वाईट, या व्यक्तीने माझ्यासोबत खूप वाईट केलेलं आहे, त्यामागे अनेक फाटे असू शकतात, तुम्हाला माहिती आहे, कुठं कर्म असू शकतात, कधी त्याचा नासमज असू शकतो, कधी अज्ञानातून झालेल्या गोष्टी असू शकतात, कधी फसवेगिरीतून झालेल्या असू शकतात. कारण आपण फक्त आपली बाजू बघत असतो, बरोबर आहे. त्या व्यक्तीची बाजू आपल्याला कळत नसते. हा विषय खरोखर घेतला तर खूप मोठा आहे. पण नक्कीच एखाद्या वेळेस आपल्याला काय म्हटलं, कुठल्या व्यक्ती म्हटलं वनिता? एक प्रॉपर शब्द वापरला तुम्ही आता. आपल्याशी चुकीचं वर्तन केलेल्या व्यक्तीबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायचा. कारण त्यांच्यामुळे आपलं आयुष्य बदललेलं असतं ना, आणि तो एक चांगला अनुभव आहे आणि चांगलं Yes. परिवर्तन आहे. वनिताचं म्हणणं आहे की आपल्याशी चुकीच्या वागलेल्या व्यक्तींचं पण आभार मानावं का? जर त्या व्यक्ती चुकीच्या वागल्या आणि तेथून जर आपल्या आयुष्याला खरोखर चांगलं वळण लागलं किंवा आपल्याला एक चांगला अनुभव मिळाला, तेथून आपण स्वतःला प्रोग्रेस केलं, स्वतःचं नवं व्हर्जन तयार केलं, तर त्या व्यक्तीचे आभार मानावे, नाहीतर काय? तुम्ही दुःख दिलं, तुम्ही वेदना दिलात. आपण म्हणतोच आहे ना की दुःख देणाराचे सुद्धा आभार माना, दुःखाचे सुद्धा आभार माना. बरोबर आहे. तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तशा व्यक्ती असतील की त्यांनी त्या दुःखामधून, दुःख तर दिलंच, त्यांच्यामुळे त्रास तर झालाच, पण त्या त्रासामधून तुम्ही स्वतःला असं बनवलं किंवा असं अपग्रेड केलं किंवा त्यांनी त्रास दिल्यामुळे तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीचे सुद्धा आभार माना. आहे ना? कधी-कधी असं होते, आपल्याला तलावात लोटून देणारी व्यक्तीच आपल्याला पोहणं शिकण्यासाठी कारणीभूत ठरलेली असते. आणि थँक यू अनिता. जो भाग माझा आजच्या सेशनमध्ये सांगायचा राहून गेला, अनावधानाने माझा हा कृतज्ञतेच्या जादूकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो खराच तुम्हाला सांगायचा राहून गेला आणि तो तुम्ही मला सांगण्याची आता संधी दिली तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून. मनापासून आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. अजून कोणाला काही बोलायचं आहे? विचारायचं आहे? म्यूट आहात. कोणीतरी बोलत आहे पण म्यूट आहे. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड करतो, आपण खूप थँक्यू म्हणतो, पण समोरची जर घरातली व्यक्ती असेल, ती जर नेहमीच आपल्यावर चिडचिड करते, आपण ज्ञान घेतलंय, आपण शांत राहतो, हं, पण जर समोरची व्यक्ती तशी नसते ना ज्ञान घेतलेली, मग सारखं सारखं आपण संयम कितीपर्यंत ठेवणार, असंही होतं ना कधी कधी. बरोबर. हा, मग काय होते? मग आपल्यालाही कधी कधी होतं की आपण खूप समजूतदारपणा घेऊन मग आपल्याला आपल्या काही इमोशन्स राहत नाहीत, मग आपणच खूप फ्लेक्झिबल होऊन जातो. हं. आणि मग आपली पण चिडचिड होते. बरोबर ना? आपली पण चिडचिड होते. आपण एवढं ज्ञान घेऊन पण मग आपल्याही ज्ञानाचा काही उपयोग होत नाही, असंही वाटतं मग एका बाजूनं. हां. आणि मग तिथे आणखी राग येतो स्वतःचा, की अरे अ, हां. मी एवढं करून काय माझा फायदा झाला? बरोबर? हां, मग काय होतं, आपल्याला समोरची व्यक्ती गृहीतच धरत नाही मग कुठल्या गोष्टीला. ही एक्सेप्ट करतीये. आपण म्हणजे जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडमध्ये मूडमध्ये असतो, तेव्हा आपला एक्सेप्टन्स वाढतो. हं. हां, नक्कीच. मग त्याच्यामुळे मग आपल्याला कुठं गृहीतच धरलं जात नाही. हिच्या काही इमोशन असतील, हिचं काही भावना असतील, हं. असंही पण होतं ना. नाही. ह्यामध्ये काय आहे, कुठेतरी आपण हा प्रयोग करताना ना, कृतज्ञतेच्या भावामध्ये जाताना आपण कुठेतरी चुकतोय. एवढं लक्षात हो घ्या. का? हां. आपण हां. कुठेतरी चुकतो आहे. एक तर आपण ग्रॅटिट्यूड मध्ये आहोत, तर यासाठी कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये आहे, आपल्या एनर्जी चेंज करण्यासाठी. बरोबर आहे. आपल्या एनर्जी ज्या प्रमाणामध्ये चेंज होतात, आपोआप आपल्याकडून तेच व्हायब्रेशन जातात आणि आपोआप कळत-नकळत आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये बदल व्हायला सुरुवात करतो. याचे 2-3 उत्तरं, 2-3 फाटे फुटू शकतात या विषयाला हां. तर कुठेतरी आपली ग्रॅटिट्यूड कमी आहे आणि आपला जो भाव आहे त्या व्यक्तीपर्यंतचा, तो तसाचा तसा जात नाहीये. कुठेतरी अपेक्षेने जात आहे, कुठेतरी वेगळ्या भावातून जात आहे. मे बी असं पण होऊ शकते.
आणि म्हणून तिकडनं तसाच प्रतिसाद येत आहे. लगेच आज मी आभाराच्या भूमिकेमध्ये गेली आहे, मी कृतज्ञतेच्या भावामध्ये गेली आहे आणि मला लगेच फरक पडेल असं नाही. बरोबर? माझ्या आजूबाजूचे लोक लगेच बदलतील, ते पण लगेच आभारी आहे म्हणू शकतील किंवा ते लोक एकदम बदलून लगे मला आदर, सन्मान, सत्कार देतील असं नाही. कृतज्ञतेच्या भावामुळे आल्यामुळे पहिला बदल माझ्यामध्ये होणार. माझा भाव बदलणार, माझा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार, माझा हळूहळू आता अजून आपले 28 सेशन पूर्ण व्हायचे आहेत. माझा हळूहळू माझ्यामध्ये बदल होणार. माझ्यामधला झालेला बदल बघून हळूहळू लोक बदलतील. ते बदलावेत किंवा नाही बदलावेत याच्याशी मला खूप काही घेणं नाहीये. मी स्वतःमध्ये किती बदल केला आहे हे जास्त महत्वाचं. आणि राहिला प्रश्न लोक मला गृहीत धरत आहेत का? तर जर असं वाटत असेल तर कृतज्ञतेच्या भावामध्ये असं कुठं सांगितलेलं आहे की तुमचा हक्क तुम्ही मागू नका? असं कुठं सांगितलं आहे? असं नाही सांगितलं. बरोबर? मी ऍडजस्टच करेल. मला जर रोज जुनेच कपडे दिले, सगळ्यांनी नवीन कपडे घेतले कुटुंबामध्ये, मला नाहीच दिले, तरीही मी भागवून घेईल, असं कुठं सांगितलं आहे? असं नाही सांगितलेलं. कुठंही तुम्ही तुमचा सन्मान कमी करून जगा, असं नाही सांगितलेलं आहे. जर काय तुम्हाला भक्तीताई असा अनुभव येत आहे, तर समजून घ्या तुम्ही कृतज्ञतेचा भाव समजून घेताना कुठेतरी कुठेतरी आपली गलत होत आहे. चूक होते आपली. एक वेळ पुन्हा डोळसपणे प्रत्येक सेशनचा अभ्यास करा. का? तर समोरचा व्यक्ती जर अपमान करत आहे, समोरचा व्यक्ती जर आपल्याला काहीतरी चुकीचं आपल्यासोबत करत आहे, तर आपण त्याला एक प्रेमाच्या भाषेमध्ये आपण याला प्रतिकार करू शकतो. पण प्रतिकार करताना सुद्धा त्या व्यक्तीबद्दल राग न करता एक कृतज्ञतेचा भाव असावा, की हो तो माझा 2 शब्द ऐकायला तर तयार आहे. बरोबर? तो माझ्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते यासाठी पहिले कृतज्ञ असा. नक्कीच आपले अजून 10 सेशन झाले आहे. आजचा 12वाच सेशन आहे. 11 सेशन झाले आहे. 28व्या सेशन पर्यंत या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळणारच. ओके? पण म्हणून आम्ही आता जादूचं सेशन करतो आहे, कृतज्ञतेचा भाव करतो आहे. आलं एखाद्यानं ठोकून ठाकून काढलं तरी थँक यू असं काही मी म्हणायला शिकवलं नाही बरं का. समजून घ्या. हां. हां. बरोबर? मॅडम आपण ग्रॅटिट्यूडमुळे ना छोट्या छोट्या गोष्टींकडे बारीक लक्ष द्यायला शिकलोय. हं. हा आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद व्यक्त करायला, आनंदी राहायला शिकलोय आपण, बरोबर. असं मला जाणवतं. हो की नाही? हो. ह्या गोष्टी अवतीभोवती असतानाही आपलं कधी लक्ष गेलं नव्हतं. त्या गोष्टी आता बारीक लक्ष देऊन बघण्याचा आणि छोट्या गोष्टींमध्ये बारीक सारीक निसर्गातही आपल्याला आनंद शोधण्याचा आनंद मिळतो. खरंय. हो. बरोबर. थँक्यू. थँक यू. चला सर. मला मी हां. बोलू मॅडम? बोलावं लागेल. मला एका मला एका व्यक्तीचे आभार व्यक्त करायचे आहे. बोला. मंजुश्री मॅडमचे. कारण की मी त्यांच्यामुळे दुसऱ्या बाजूने देखील विचार करायला लागली. पॉझिटिव्ह तो पण. त्यामुळे त्यांचा थँक्यू. इथच्या इथंच दिली तुम्ही तर. नाही, जे आहे मनातनं आलं ते. आणि मी विचार खूप करायचे अगोदर. विचारू की नाही, कोणती गोष्ट मांडू की नको. त्यामुळे ना ते विचारांचं लोणचं झालं होतं पूर्ण. ते स्पष्टपणे कोणतीही गोष्ट विचारायची म्हटलं तर 4 वेळेस विचारू की नको, करू की नको. पण आता बिनधास्त, जे होईल ते होईल, करते मी. हा एक बदल. आणि सकाळी आलेला एक म्हणजे ह्या क्लासचा अनुभव मला असा, की दूधवाल्याला 3 दिवसापासून मी थँक्यू म्हणतीये. आज त्याने इतकी छान स्माईल दिली मला. मी कधीच बोलत नाही त्याच्यासोबत. हा एक मला आलेला अनुभव क्लासचा. छान. सर्वसामान्य लोक. मॅडम बोला सर. मॅडम आपले 11 सेशन पूर्ण झाले. सर्व अगदी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इंटरेस्टिंग झाले.
खूप छान झाले. आजच्या सेशनचं सांगायचं झालं तर मी 17 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता. तुम्हाला ते हिस्ट्री सांगितलेली आहे मी. हो. त्यावेळी खरं तर त्यावेळेस अशा वेळेस पैशाची जरुरी असते. हं. यावेळेस मी दवाखान्यात असल्यामुळे फक्त वृषाली होती आणि तिच्यावर सगळी जबाबदारी होती. अर्थात मेवण्यांनी म्हणजे तिच्या भावांनी वगैरे मदत केली तरी परंतु अशा वेळेस पैसा कमी पडतो. परंतु माझ्या ऑफिसचे म्हणजे आमचे सहकारी होती समजा आणि ती सहकारी होती आणि तिची आणि वृषालीची फक्त ओळख होती. विशेष असं काही हे नव्हतं आणि मी तर हॉस्पिटलमध्ये होतो. अशा वेळेस फक्त वृषालीला ती आठवली. शबाना अत्तार म्हणून त्यांचं नाव आहे. आठवले आणि फक्त शब्द टाकू म्हणून तिला विचारलं फक्त असं असं आहे. तर ती तिच्या एका शब्दावर तिने 1.5 लाख रुपये दिले की जे आपले नातेवाईक किंवा कोणी असं वेळेला देऊ शकत नाही. 1.5 लाख रुपये मला ती अगदी म्हणजे कोणतीही ही शंका कुशंका न घेता ती वृषालीला म्हणजे मला तर विचारायचा प्रश्नच नव्हता. परंतु वृषालीला तिने एका शब्दावर त्यांनी नवरा बायकोनी 1.5 लाख रुपये दिले की ज्यामुळे पुढचं माझं आयुष्य म्हणजे दवाखान्यातलं वगैरे सगळं व्यवस्थित होऊन मी आणि तिला ज्या दिवशी घडलं होतं 5 ऑगस्टला मी प्रत्येक वर्षी त्यांना म्हणजे कृतज्ञतेचा मेसेज पाठवत असतो आठवणी. छान. तुमचं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती झाल्यात त्या. हो हो. मस्त. छान. खरंच असे लोक काय आयुष्यभर स्मरणामध्ये राहतात आणि कधी कधी आपल्याला त्यांचा विसर पडतो. तर अशा प्रसंगामध्ये खरंच मनामधून त्यांच्यासाठी जो भाव येतो आणि आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना, तेव्हा ती खरोखर पेरणी केली जाते. बरोबर आहे. आता त्या शबानाताईंनी एक पेरणी केली आहे आणि त्या पेरणीची फळं अनिल सरांकडून त्यांना नेहमी ग्रॅटिट्यूडच्या स्वरूपामध्ये खरोखर मिळतात. जेव्हा जेव्हा यांच्याकडून त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड जातो, तेव्हा तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते. घडत राहतात. अशी ही एक मदतीची पेरणी करायची असते. आपण सुद्धा असाच प्रयत्न करूया. कोणाला जर कुठं जेव्हा गरज पडेल, तेव्हा आपण कुठेतरी मदत करूया. जेवढं आपल्याच्याने होईल तेवढं नक्कीच कोणाच्याही कामात पडूया. बरोबर? थँक यू सर. थँक यू. व्हिडिओ सुरू केला आहे म्हणजे गीतालाही नक्कीच काहीतरी बोलायचं आहे. हो ना? अर्थातच. आता आजच्या सेशन प्रमाणे जे तू सांगितलं की आयुष्य बदलणाऱ्या 3 व्यक्ती त्याच्यामध्ये तू पण आहेस. कारण जेव्हा आयुष्यात काहीतरी वाईट किंवा काहीतरी निगेटिव्ह घडतं तेव्हा कोणाला तरी सांगितलं जातं आणि तेच मी तुझ्याशी बोलले आणि तू आल्यामुळे आणि किंवा रेकी जॉईन कर वगैरे तू जेव्हा सांगितलंस त्यामुळे माझ्या आयुष्यात खरंच खूप फरक पडलाय. खूप चेंजेस झाले आणि माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पण तुला म्हटलं की आयुष्य बदलून टाक. आयुष्य बदललं माझं. तर त्यामध्ये तू पण एक येतेस त्याच्यामुळे मग मला तुझे आभार मानावेच लागतील किंवा मानलेच पाहिजे. तर त्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. खूप आभारी आहे. खूप आभारी आहे. आणि खरं ना गीता, आपण तू माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला. तू मला तुझं शोल्डर समजलं की तो प्रॉब्लेम तू माझ्याशी शेअर केला. तू जर शेअर केला नसता तर मी तुला ते शब्द, त्या गोष्टी कधीच करू शकली नसती, कधीच मदत करू शकली नसती. तू मला त्याच्या लायक समजलं. तू माझ्यावर विश्वास ठेवला. त्याकरता मी मनापासून तुझे आभार मानते. मास्टर्स पर्यंतचा प्रवास गीताचा झालेला आहे. आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगते, गीताने एक शेअरिंग केली आहे. तिचा अनुभव बघा. आजचं आयुष्य म्हणजे बरोबर गीता? हो. म्हणजे खूप चेंजेस आहेत. रेकीमुळे किंवा रेकीचा जो आपला प्रवास आहे त्याच्यामुळे मी जस्ट रेकी 3rd पर्यंतच नाही तर मी ग्रँड मास्टर पण झाले. आणि ग्रॅटिट्यूड जर म्हटलं तर ते आधीपासूनच आहेच. ग्रॅटिट्यूड आपण करतोच. पण जे चुकीचे वागतात त्यांच्याबद्दलही ग्रॅटिट्यूड ठेवणे हे एवढं नव्हतं. म्हणजे एवढं नव्हतं करत.
करत नव्हती मी. पण जेव्हापासनं आपण या प्रवासात आहे तेव्हापासनं चुकीच्या जे लोकांबद्दल ज्या भावना आहेत किंवा जी निगेटिव्हिटी आहे ती संपवून त्यांच्याबद्दल चांगली भावना मनात ठेवणे किंवा त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड आणि त्यांना थँक यू म्हणणे हे जेव्हापासनं करत आले तेव्हापासून त्या लोकांमध्ये भरपूर चेंजेस झालेत. सगळं बिलकुल सगळं चेंज झालं सगळं चेंज झालं. आणि आता तर हो, अर्थातच सगळं आयुष्यच बदललंय. माझ्या घरातलं सगळं मित्र-मैत्रिणी वगैरे सगळं. अगदी सगळे आपुलकीने वगैरे म्हणजे आधी वाटायचं की नाही बोलत, पण नाही. आपण सुरुवात केली ना चांगलं वागायला, की समोरचे पण चांगलं वागतात. बरोबर. निगेटिव्हिटी सोडावी लागते. आपण समोरच्या व्यक्तीमधली जी निगेटिव्ह बाजू असते ती धरून ठेवतो आणि चांगुलपणा असते तो आपण कधी गृहीतच धरत नाही. त्याच्यामुळे मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घडत जातात. म्हणून चेंजेस जे असले ते स्वतःपासून सुरुवात करावी लागते. तेव्हा आपण बदललं तर जग बदलते. ही जी तू जे सांगितलेली जी आहे म्हणजे तू जे सांगितलेलं आहे त्यानुसार मी वागली आणि खरंच खूप चेंजेस झालेत. खूप. आणि क्रिस्टलचं पण म्हणशील तर क्रिस्टलमुळे भरपूर आयुष्यामध्ये बदल होतो. क्रिस्टलचा प्रभाव खूप म्हणजे खूप जास्त होतो आयुष्यात. त्याचं जे आहे अस्तित्व क्रिस्टलचं घरात तेव्हापासून घरातलंही वातावरण आणि जी संपन्नता वगैरे आहे टोटली सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतायत, पॉझिटिव्हली घडतायत. जे म्हणजे जे आपण गृहीत किंवा एखादं जे कधी असं म्हणजे कधी आपण असं हे नाही करू शकत, की आपण हा उद्योग सुरू किंवा करू किंवा आपण खूप मोठी रिस्क घेऊन बिझनेस सुरू करू. असं कधीच मनात नव्हतं. पण अगदी क्रिस्टलमुळे ती जी संपन्नता आहे ती आली आणि सगळं अगदी टोटली घडत आहे आणि खूप मोठा उद्योग आम्ही आता सुरू पण करत आहोत. ज्याला आपण बिझनेस म्हणू शकतो. तर त्याच्यावर पण आम्ही करत आहोत. क्रिस्टलमुळेही आयुष्यात खूप फरक पडतात. खरंच. खूप म्हणजे अनुभव शेअर करण्यासारखे खूप आहेत. पण आता ते वेळेवर सुचत नाहीत. जे आठवले ते तुला सांगितले. नक्कीच, नक्कीच. तुला म्हणजे आपल्याला. तर ऍक्च्युली हे माझ्यासोबत ती बोलली नाही हं. आता जी मागून बोलली आहे ना ही क्रिस्टल्स, रेकी काही गोष्टी ना आमच्या कधी बोलणं नाही झाल्यात. सेशनला असूनही नाही बोलणं झाल्या. आता तिने अनपेक्षितरित्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. तर खरोखर आहे एनर्जी प्रत्येक एनर्जी काम करत असते. ज्या गोष्टीच्या मागे शास्त्र हा शब्द लागलेला आहे. लक्षात घ्या कुठलंही शास्त्र असो ते काहीतरी त्यामागे शास्त्र असते, त्याचा अभ्यास असते. तेव्हाच तर कुठं ते त्याला तो शब्द आलाय ना शास्त्र. बरोबर आहे. मग सेम आपण जे काही करतो ते कुठेतरी अभ्यासाअंतीच असते. यामागे सगळ्या गोष्टीमागे सायन्स असतं आणि ते सायन्स सिद्ध झालेलं असतं. वारंवार आलेल्या अनुभवामधून त्याला एक शास्त्र हे नाव दिलं गेलं असतं. बरोबर आणि म्हणून त्या गोष्टी असतात. तर पॉझिटिव्ह राहा. फक्त आपण सकारात्मक राहा. आपण चांगल्या कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा. आपण जेवढं कृतज्ञतेच्या भावामध्ये असू, आपण जेवढं पॉझिटिव्ह असू, आपण लोकांप्रती जेवढं पॉझिटिव्ह असू. आता बघा तुमच्या समोरच आहे मगा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. लोक तरी तसेच वागत असतील तर काय करायचं? ठीक आहे. एक्सेप्ट आपल्यामधला स्वीकार वाढवला. आपण स्वतःला बदलत आहे. माझा वागण्याचा दृष्टिकोन बदलूया आणि थोडंसं त्याच्या पुढचा जो मार्ग आहे तो कृतज्ञतेच्या सेशनमध्ये शक्यतो नाही बोलत आपण. तर थोडंसं डिटॅचमेंट करूया. भक्तीताई आपण थोडंसं डिटॅचमेंटमध्ये गेलं की लोकं किती वाईट वागतात याचं दुःख आपल्याला होत नाही. आपल्याला मार्ग काढायला सोपी जातं. ही जी दुःख होतं ना हे अटॅचमेंटमुळे होतं. जेव्हा आपण डिटॅचमेंटमध्ये जातो तेव्हा त्या गोष्टी होत नाहीत आणि त्याही पुढे जाऊन आपण एक गुरु ओम हा मंत्र आहे ग्रँड मास्टरचा. तर गुरु ओम केल्यानंतर तर आणखी सोपी जाते. बरोबर आहे. त्या टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्सनुसार आपण जसं पुढे जातो ना तसं आपलं आयुष्य आपल्याला बदललेलं दिसतं. अनेक वेळा असं वाटत असते माणसाला की असं मी एवढं करत आहे. मग आता त्यांचं काय? त्यांनी कधी बदलावं? तर तो प्रश्न डोक्यात घ्यायचाच नाही. मी हा विचार करायचा. जादू कोण शिकते? मी. बदल कोणामध्ये होणार? माझ्यामध्ये. बस एवढे शब्द डोक्यात ठेवायचे. आणि खरंच जादूमयरित्या आयुष्य बदलतं. थोडंसं हळू-हळू चला.
थोडंसं कृतज्ञता आपल्यामध्ये पूर्णपणे भिनू द्या. आपोआप बदलतात. आपोआप. आपले व्हायब्रेशन क्लिअर करूया. हा यामागचा उद्देश आहे. माझे व्हायब्रेशन्स कसे जातात, कशा प्रकारे मी इतरांबद्दल विचार करते, या सिच्युएशनला मी कसा विचार करते, हे महत्वाचं. आणि आता मगा कोणीतरी म्हटलं की मॅडम मग आपलं पण चिडचिड होते. बरोबर आहे. आपण कृतज्ञतेचा भाव शिकत आहोत. आपण जर काय माणूस आहोत ना, आपण काही देव आहोत का? नाही. आपल्याच्याने चिडचिड होणार कधी-कधी. कधी-कधी असं पण होणार की मला बदलायला हवं होतं यार, मी बदललीच नाही. हां, मी कशी काय रागवली? मला कसं काय असं आलं? पण एक लक्षात घ्या, जर असं आपल्यासोबत झालंही, आपल्याला राग आला, आपल्याला काही झालं, तर आपण त्या भावनांमधून पुन्हा परत किती वेळामध्ये येतो. जेव्हा तो राग आपला दिवसेंदिवस चालायचा, वर्षानुवर्ष चालायचा, तशा घटनांचा राग आपला किती वेळामध्ये शमतो, हे महत्वाचं. कधी-कधी एखाद्या घटनेचा राग, मॅडम असं जर झालं असतं ना, तर मी वर्षानुवर्ष हे शब्द लक्षात ठेवले असते. असे आपले व्हायब्रेशन्स असतात. असं तुम्ही बोलत असता. पण मॅडम मी कृतज्ञतेच्या भावामध्ये आल्यामुळे आता तो वेळ अर्ध्या तासावर आला आहे. मला तो राग माझा अर्ध्या तासामध्ये गेला आणि मी पुन्हा त्यामधून त्या व्यक्तीची दुसरी बाजू पाहिली, कृतज्ञतेच्या भावामध्ये आली पुन्हा आणि मी स्वतःला पुन्हा स्टेबल केलं. असं किती वेळामध्ये होते? जेवढा तो वेळ कमी होत जाणार, ते आपलं यश राहणार कृतज्ञतेचं. ज्या गोष्टीला तास लागतो, ते 5 मिनिटामध्ये कव्हर झालं माझा राग. पुन्हा मी लगेच त्या भावामध्ये आली. आणि पुन्हा एक लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीचा राग किती वेळात गेला हे नाही, माझ्या माइंडसेटमध्ये किती वेळात बदल झाला. जो मी त्रागा केला असता, जी मी रडली असती, जे मी बोलली असती खूप, ते जे सगळ्या गोष्टी, ज्या मी शिव्याश्राप दिल्या असत्या कधी-कधी, तर त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या न करता मी किती मिनिटामध्ये पुन्हा स्वतःला नॉर्मल केलं. त्या दुःखामधून, त्या वेदनेमधून, त्या चुकीच्या भावामधून मी स्वतःला, त्या नकारात्मक गोष्टीमधून, त्या नकारात्मक विचारांमधून मी पुन्हा स्वतःला सकारात्मक ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट करायला किती वेळात केलं. आणि तो जो वेळ जेवढा कमी झालाय ना, तो वेळ आपल्याला आपण किती कृतज्ञतेच्या भावामध्ये आहे हे समजवेल. बरोबर? राग येणे, एखाद्याचा द्वेष वाटणे, एखाद्या गोष्टीबद्दल असूया वाटणे, हे पूर्णपणे संपणार नाही. हे जर झालं ना, तर या पृथ्वीवरचं ना आपल्याला थांबायचा वेळ नाही येणार ना, आपले कर्म बॅलन्स होतील. येथे जोपर्यंत कर्म बॅलन्स नाही आहे, तोपर्यंतच आपण आहे. आहे ना? मग आपण तर देवरूप होऊन जाऊ. ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण स्वतःला किती वेळात बाहेर काढतो? किती बदल मी स्वतःमध्ये केलाय? नक्कीच होऊ शकते काही लोकांना थोडंसं मोठं झालं असेल, सेशनही मोठं झालं असेल किंवा हे समजून घेणंही मोठं झालं असेल. पण हळू-हळू या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये येतील. एकदम नाही येत. हळू बदल होतो. कारण वर्षानुवर्षाचे पेरणी झालेली आहे. आता आपल्याला नव्या गोष्टी पेरायच्या आहेत. आता तर कुठे आपण आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता पेरायला लागलो आहे. याची फळं मिळायला वेळ लागेल ना. एखादं पीक लवकर येतं, एखादं 4 वर्षांनी येतं, एखाद्या 5 वर्षांनी येतं. बांबू माहिती आहे किती वर्षांनी उगवतात. मे बी आता आपण एखाद्या गोष्टीची पेरणी केली तर एखाद्या गोष्टीचा रिझल्ट उशिरा लागेल, खूप उशिरा लागेल. एखाद्या गोष्टीचा रिझल्ट लगेच लागेल. बरोबर ना? होऊ शकते ना असं? म्हणून थोडीशी वाट बघूया या सगळ्या गोष्टींची. एक सकारात्मक भावामध्ये राहूया, की जे काही माझ्यासोबत होणार ते योग्यच होणार आहे. हा पॉझिटिव्हनेस ठेवूया. चला तर नक्की मला असं वाटते, की आता आपण थांबायला हवं. आहे ना? अनेक लोक निघून गेले आहेत, ज्यांनी पुन्हा जॉइन केलं. त्या सगळ्यांचं आणि जे पहिल्या सेशनला होते त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मे बी माझ्याकडून सुद्धा काही चुका होत असतील. अजून मी सुद्धा शिकतच आहे आणि हे शिकत असताना काही कमी होते, काही जास्त होते. आपण सर्वजण सांभाळून घ्या. नक्कीच काही चुका असतील तर पुरेपूर आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया आणि पुढे जाऊया. थँक यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. Thank you.
नमस्ते आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.